मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पुढच्या 5 दिवसात मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज, तर काही ठिकाणी येलो अलर्ट. नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, मालेगाव, नांदगाव, चांदवडमध्ये तुफान पाऊस, नद्या प्रवाही, बळीराजा सुखावला, लवकरच पेरण्यांनाही सुरुवात. नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार, मालेगाव, नांदगाव, चांदवडमध्ये तुफान पाऊस, लवकरच पेरण्यांना सुरुवात होणार. राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी, पुणे, नाशिक, धाराशिवसह कोकणात मुसळधार. पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार. मंत्रिमंडळाच्या विस्तारात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी, चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांची खाती बदलणार. नरेंद्र मोदींचा 72 मंत्र्यांसह शपथविधी, आता खातेवाटपाची उत्सुकता. अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता. एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. चिराग पासवान यांनी 4च जागा जिंकूनही एक कॅबिनेट मंत्रीपद पटकावलं, तर शिवसेनेला मात्र एकच राज्यमंत्रीपद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन. पक्षफुटीनंतर दोनही गट आज वर्धापन दिन साजरा करणार. राज्यभरात कार्यक्रमांचं आयोजन. निकालाच्या दिवशी शेअर मार्केट पडल्याचा वाद सुप्रीम कोर्टात. शेअर मार्केट का कोसळलं याची कारणं जाहीर करण्याचे आदेश सेबी आणि केंद्राला द्यावेत, याचिकाकर्त्यांची मागणी. म्हाडाच्या लॉटरीला आता विधान परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेचा ब्रेक. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर निघणार लॉटरी. पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच. रामटेकडी परिसरात 10 ते 12 गाड्यांचं नुकसान. 7 ते 8 जणांच्या टोळक्याकडनं दहशत माजवण्याचा प्रयत्न. मरीन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर केवळ 9 मिनिटात पार करता येणार. कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून सेवेत. नीट यूजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका. निकाल रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी. परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप. जम्मू काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांचा गोळीबार. बस दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू. T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय. 6 धावांनी भारताची पाकिस्तानवरती मात. लागोपाठ दुसऱ्या पराभवामुळे पाकिस्तानचं आव्हान संकटात. स्पेनचा 21 वर्षीय कार्लोस अल्कराज लाल मातीचा नवा बादशहा. जर्मनीच्या अलेक्झांडरला हरवत फ्रेंच ओपनचं जेतेपद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.